नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्हेअर क्वेश्चन्स म्हणजे व्हेअरने सुरुवात होणारे प्रश्न कसे तयार करायचे ते या व्हिडिओमधून शिकणार आहोत. व्हेअरचा वापर केव्हा करावा ते पाहूया. वाक्यातील अधोरेखित किंवा अंडरलाईन केलेले शब्द जर एखादे ठिकाण दर्शवत असेल तर प्रश्न तयार करताना व्हेअरचा वापर करावा. तो कसा करावा तो पुढच्या वाक्यात आपण पाहूया. आधी सूत्र पाहूया. व्हेअरचे सूत्र: व्हेअर प्लस ऑक्झिलरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद प्लस सब्जेक्ट ज्याला आपण मराठीत कर्ता म्हणतो, त्यानंतर मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद त्याच्या पुढे घ्यायचं आणि त्याच्या पुढे प्रश्नचिन्ह द्यायचं म्हणजे व्हेअरचा प्रश्न तयार होईल. आता आपण वाक्यच पाहूया. सचिन इज प्लेइंग ऑन द ग्राउंड. या वाक्यात ऑन द ग्राउंड या शब्दांना अंडरलाईन आहे आणि हे शब्द ठिकाण दर्शवतात, म्हणून आपण प्रश्नाची सुरुवात व्हेअरने करूया. त्याच्या पुढे हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद घेऊया इज. त्याच्या पुढे आपण सब्जेक्ट घेऊया कर्ता, तो आहे सचिन, आणि उरलेलं वर्ब म्हणजे प्लेइंग त्याच्या पुढे घेऊया आणि प्रश्नचिन्ह देऊया म्हणजे प्रश्न असा तयार होईल: व्हेअर इज सचिन प्लेइंग. सी नेक्स्ट सेंटेन्स. शी गोज टू स्कूल. या वाक्यामध्ये टू स्कूल या शब्दाला अंडरलाईन आहे आणि टू स्कूल हे ठिकाण दर्शवतं, म्हणून आपण प्रश्नाची सुरुवात व्हेअरने करूया. त्याच्या पुढे आपल्याला घ्यायचं आहे सहाय्यकारी क्रियापद, पण या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून गोज हा क्रियापद फोडूया. त्याच्यामध्ये दोन क्रियापद लपलेत, गो आणि डज. त्यातलं डज हे सहाय्यकारी क्रियापद आहे, ते पुढे घेऊया व्हेअर डज. नंतर घेऊया कर्ता शी. त्याच्या पुढे मेन वर्ब घेऊया गो आणि त्याला प्रश्नचिन्ह देऊया म्हणजे प्रश्न कसा तयार झाला: व्हेअर डज शी गो. आता हे वाक्य पहा. वी व्हिजिटेड रायगड फोर्ट. आता रायगड फोर्ट या शब्दाला अंडरलाईन आहे आणि तो शब्द ठिकाण दर्शवतो म्हणून व्हेअर घेतला. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद, पण या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद नाही म्हणून व्हिजिटेड हा क्रियापद फोडूया. या क्रियापदामध्ये व्हिजिट आणि डीड हे क्रियापदं लपलेली आहेत, त्यातलं डीड हे सहाय्यकारी क्रियापद आहे, ते आपण व्हेअरच्या पुढे घेऊया व्हेअर डीड. त्यानंतर सब्जेक्ट कर्ता आहे वी आणि त्याच्यानंतर मुख्य क्रियापद आहे व्हिजिट, ते त्याच्या पुढे घेऊया व्हेअर डीड वी व्हिजिट आणि प्रश्नचिन्ह देऊया म्हणजे प्रश्न असा तयार होईल: व्हेअर डीड वी व्हिजिट. आता हे वाक्य पहा. रामू इज गोइंग टू पुणे. आता टू पुणे म्हणजे एका ठिकाणाला आपण या ठिकाणी अंडरलाईन केले म्हणजे व्हेअर वापरूया. व्हेअर सहाय्यकारी क्रियापद इज, त्याच्यानंतर सब्जेक्ट रामू, त्याच्यानंतर उरलेलं वर्ब गोईंग, पुढे प्रश्नचिन्ह म्हणजे प्रश्न कसा तयार झाला: व्हेअर इज रामू गोईंग. पुढे तुम्हाला काही वाक्य मी दिलेली आहेत, 5 वाक्य आहेत, त्यांचे व्हेअरने सुरू होणारे प्रश्न तयार करा आणि तुमच्या विषय शिक्षकांना दाखवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.